टॉस घ्या पुढच्या मॅचचा. आणि मला वाटतं वाईट चेंडू आणि या सामन्याचे पंच विजय इंदुलकर यांनी वाईट चेंडू घोषित केलाय. सुजित सभ्यांचा बॉल गृहीत धरणार नाही, परंतु एक धाव बोर्डावरती लागली आहे. शिवार्थ आणि 3 स्टार ट्रिपल ए टॉस करा आणि ऑफ साईडला मारलेला आहे. नथुराम मनवे बॉलच्या माग बघू किती रन भेटत आहेत. 2 धाव तर पूर्ण केल्या, तिसरी धाव पूर्ण होईल का? पण 2 धावेवरती समाधान मानायला लावलंय तो दिनेश लोखंडेला आणि चांगली फिल्डिंग केली आहे त्यांनी. सुपर फिल्डिंग करतायत ते नथुराम मनवे. तिकडं सुदेश इंदुलकर आहे, नितीन इंदुलकर, संदीप इंदुलकर आणि षटकार मारण्याच्या नादामध्ये बॉल मिस झालाय आणि डॉट बॉल. जिंकायचं आहे आपल्याला, 24 धावेची अजून गरज आहे आणि आपल्याला मोठे फटके खेळावे लागतील. 12.5च्या ॲव्हरेज जो होता प्रति ओव्हरला, त्या हिशोबाने आपल्याला खेळावं लागेल. वाईट बॉल होता, परंतु लेग साइड मारलेल्या डिक्लेअर झोन मध्ये एकच धाव मिळणार आणि धावसंख्या झाली ती 4 धावा. चार धावा स्कोर बोर्डावरती लागलेले आहेत. दोस्ती यारी संघाचे 4 धावा. दिनेश लोखंडे बघूया काय करतात आपल्या संघासाठी. मारला लेग साइडला, किती धावा मिळतील? आणि नितीन इंदुलकरने चांगली फिल्डिंग तिथे केली. 2 धावा तर पूर्ण झाले, तिसरी धाव पूर्ण होते का? तर अप्रतिम अशी फिल्डिंग केली दिनेश लोखंडेने तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात, परंतु 2 धावेवरती समाधान मानावं लागेल आणि शेवटचा एक बॉल बाकी असेल आणि 6 धावा झालेले आहेत. टॉस घ्यायचा आहे लगेच, चला. ट्रिपल ए चा कॅप्टन, ट्रिपल ए कॅप्टन टॉस घ्या. शेवटचा बॉल दिनेश लोखंडेने उडवलाय, सीमा पार, विकेट. सुपर शॉट होता, परंतु नितीन इंदुलकरने खूप चांगला असं तिथे कॅच घेतलाय आणि आता मात्र जातोय तो बॅटिंगला अशोक इंदुलकर. सुपर मारलेला रे, षटकार गेला असता. षटकार गेला असता काम तुम्ही असं सनीचा 12 झाले असते, मग ॲव्हरेज आला असता. आता मात्र 18 किती 19 जावा किती पाहिजे काय? हा ना, नाही आउट. नवीन बॅटर जो गेलाय तो मैदानामध्ये अशोक इंदुलकर. शिवार्थाने टॉस विन करून बॉलिंग घेतलेली आहे, तर सगळ्या प्लेयर त्यांचे शिवार्थचे उपस्थितीत राहा आणि फिल्डिंग करायला मैदानाचा ताबा लगेचच घ्यायचा आहे. शेवटची ओव्हर आहे आणि बॉलिंग मार्कवरती आहे तो दीपक इंदुलकर. दीपक इंदुलकर बघूया, आता षटकार मारायला लागतील. दीपक पोटले, तुम्हाला जिंकायचं आहे तर कमीत कमी 3 षटकार पाहिजेत आपल्याला, बस मॅच जिंकलात तुम्ही. दीपक इंदुलकर आणि बोल्ड मधला आणि जायचं आहे कुणाला, चला लगेच बॅटर तयार राहा. चंद्रकांत इंदुलकर, मला वाटतं दीपक पोटले तुम्हाला तिथंच थांबायला लागेल रनर साठी. सहा धावा, फक्त आणि फक्त 6 धावा. हा सामना पूर्णपणे शंभूराजे या संघाकडे झुकलाय. मागच्या मॅचला सुंदर असा चौकार मारला नव्हता तो हा बॅटर चंद्रकांत इंदुलकर. आता बघूया षटकार मारतो का. समोर आहे तो दीपक. चला चालू करा सामना. आणि लेग साइडला मारलाय, नक्की रनर कोण आहे? 2 धावा भेटतील का? दुसरे धावेसाठी गेले, 2 धावा पूर्ण. 2 धावेनंतर स्कोर बोर्ड झालाय तो 8 धावा. आला 8 धावा झालेले आहेत. मला वाटतं चंद्रकांत इंदुलकर नक्कीच षटकार मारणार असं वाटतंय. स्टेप आउट करून समोर
आणि आउट. चंद्रकांत इंदुलकर आउट आणि हा बॉल पंचांनी वाईट घोषित केलाय. असेल कोणाकडे तरी. आउट झाले चंद्रकांत. चला बॅटर जाऊ द्या, बॅटर जाऊ द्या. चला नाही नाही वाईट काउंट नाही. चालू करा सामना. नवीन बॅटर जे गेले चंद्रकांत इंदुलकरच्या जागेवर परशुराम पवार. आता स्ट्राईकला असेल ते अशोक इंदुलकर. दीपक इंदुलकर बॉलिंगला. मारलाय, कॅच होईल का? एक रनावरती समाधान मानायला लागेल तो अशोक इंदुरकरांना. आणि आता फक्त मला वाटते 2 बॉल बाकी ना विजय. दोन षटकार पाहिजेत, 12 धावा पाहिजेत. 2 बॉल 2 षटकार. आणि लेग साइडला मारलाय. किती धावा मिळतील तर 1 धाव पूर्ण. दुसरी धाव डिक्लेअर झोन मध्ये 1च धाव. अशोक इंदुलकर 4 धावा पूर्ण. शेवटचा 1 बॉल आहे. चला. आणि ह्या लेजंड संघामध्ये जो विजय संघ झालाय तो शिव शंभूराजे. शंभूराजे टीम विजयी झाली आहे. चला 1 बॉल शेवटचा खेळून घ्या. 6 धावा पाहिजे. 1 बॉल आणि 6 धावा. आणि कुठला दगड कुठला उडवला काय? बॉलिंग बॉलर वाईट बॉल आहे का? अशोक इंदुलकरने 3 धावा पूर्ण. 2 धावा. वाईट बॉल. वाईट बॉल. 4 बॉल झाले. धावून 4 धावा. 3 सॉरी. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली 15. आता अशोक इंदुलकर बघूया. आणि लेग साइडला मारलाय. ओव्हर समाप्त आणि सामना जिंकलाय तो शंभूराजे या टीमने. आणि मात्र कुठेतरी बॉलिंग आपली चालली नाहीये आणि खूप